तर राम भावांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी 4 वाजता उठण्याचा योग बनला, कारण आपल्याला जायचं होतं NSS कॅम्पमध्ये माय व्हॅलेंटाईन माय रिव्हरसाठी, जो इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे भिडे ब्रिजपासाठी. 4 वाजता उठलो, सकाळी रेडी झालो आणि कॉलेजमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसून थेट आलो भिडे ब्रिज खाली. तेथून रॅली काढण्यात आली. अनिकेत भाऊ आपल्यासोबत होता, कार्तिक भाऊ, उदय भाऊ आपल्यासोबत होते. खूप सारे मुलं आले होते. भिडे कॉलेजचे NSSचा पूर्ण कॅम्प होता. त्यांच्याकडनं आम्हाला तिथे नेण्यात आलं होतं. आम्ही सर्वजण गेलो होतो. आपण नदी साफ करण्यासाठी आलेलो आहोत. एन्जॉय करत तिथे आम्ही भिडे ब्रिज खाली नेशन फर्स्ट तेथील परिसरही साफ केला. अनिकेत भाऊ आपले झेंडा घेऊन सगळ्यात पुढे होते. भाऊने कचरा नाही उचलला फक्त. अरे भाऊ काय माहिती तुला सुट्टी असेल बघ ना. चौथी रोटी आहे. खायला भेटले ना. साफसफाई झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बसपाशी. तेथे पार्कसारखं छोटंसं होतं. तिथे जाऊन सर्व कॉलेजची मुले, छोटीशी मुलेच झाली होती. सर्वजण काही ना काही खेळत होते. देवा भाऊ पण खेळत होते जोका. अनिकेत भाऊ गोल गोल भिंगत होते. सर्वजण फ्रुटी पित होते, सँडविच खात होते. सर्वजण खूप एन्जॉय करत होते. खरं बोलायचं होतं. अचिव्हमेंट आहे. सँडविच किती भेटतंय मी सँडविच बरोबर म्हणलं का मी करणार कुठला. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. गर्ल्स वर्सेस बॉईज. ओमशेटे आमच्याकडून होते, त्यामुळे आम्हाला हारायचा काही प्रश्नच नव्हता. फुल एन्जॉय करत आम्ही हिल्सकडे चाललो होतो. सर्वजण खूप एन्जॉय करत होते. सगळ्यांना नाही का शांत बसून ऐका रे. अजिबात सगळे बरोबर. काली एवढ्याचं बोलणार आम्ही हिल चढायला लागलो. मग तेथून गेल्यावर सर्वजण असे तसे कसे तरी वर पोहोचले. एक वर येत होता हळूहळू. ते तुला घेऊन आले इंटरव्ह्यू घ्या रे यांचा इंटरव्ह्यू घ्या. भाई चुकून पण बोलू का म्हणलं थोडं.
थोडं आमच्या याच्यात यावं का म्हणलं थोडंसं एक जोक मारा त्या हिलवर पोहोचल्यानंतर आम्ही म्युझियममध्ये गेलो. तिथे खूप प्रकारची भांडी ठेवलेली होती. मग तिची आपल्याला काही माहिती दिली. पेशवाईकालीन एक ठिकाण होते ते तिथे वाडा होता. त्याने आपल्याला त्याविषयी माहिती दिली. तो अजून आत्ता या गावात वापरतो. त्यांचं प्लॅनिंग चाललं होतं की बंद कशी बाहेर काढायची. काय समजलं नाही त्याला जवळ तेव्हा फक्त बघतच उभा राहिली. इकडे टाइमपास केला. पाहिलं तिथे खूप गोष्टी होत्या. त्यानंतर गेलो आपण धीरजकडे. धीरजने आपल्याला सांगितलं त्या काळातील लोक जसं करत होते. प्राचीन वस्तू ठेवले